नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. सलीलनं दिग्याच्या कानाखाली मारल्याची बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. कॉलेजच्या नाक्यावरती तीच चर्चा चालली होती. दिग्या खुनशी आहे, तो सलीलला चोपल्याशिवाय राहणार नाही असं कॉलेजमधील पोरं एकमेकांना सांगत होती. सलील मात्र आता बिनधास्त झाला होता. कॉलेजच्या सर्वात मोठ्या गुंडाच्या त्यानं कानाखाली मारली होती. कॉलेजमधील मुली मात्र सलीलवरती खुश झाल्या होत्या. दिग्या हा मुलांनाच नाही तर मुलींनाही त्रास देत असे, पण बऱ्याचदा त्या मुली दिग्यासारख्या टग्या मुलाच्या नादी लागायच्या टाळायच्या. आता मात्र त्यांना सलीलसारखा सुपर हिरो भेटला होता. त्यांना वाटायचं सलील खूप धाडसी मुलगा आहे. दिग्यासारख्या मुलावरती हात उचलणं काही खायचं काम नव्हतं. पण दिग्याचं वेगळंच होतं. तो खूप काही धाडसी नव्हता, पण प्रश्न मॅडमचा आला होता. दिग्या मॅडमचा नाद सोड सांगत होता, त्याचबरोबर तो त्याला अपमानाची वागणूकही देत होता. त्यामुळे सलील प्रक्षुब्ध झाला होता. त्याचा हात दिग्यावर कधी फुटला हे त्यालाही कळलं नाही. पण समोर दिग्या पडलेला त्यानं पाहिला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपल्याकडून फार मोठी चूक झाली आहे. पण आता उशीर झाला होता. आता तो नेहमी ग्रुपमध्ये राहायचा आणि शक्यतो एकटं फिरणं टाळायचा. त्याच्या मित्रांनी त्याला सांगितलं होतं की दिग्याची पोरं त्याला शोधतायत, त्यामुळे तो खबरदारी घेऊन वावरत होता. सोमवारचा दिवस होता. सलीलला 3 असाइनमेंट्स पूर्ण करून द्यायच्या होत्या. त्यासाठी तो दुसऱ्या मजल्यावरील वाचनालयामध्ये बसला होता. वाचनालयामध्ये एकमेकांशी बोलणं यावरती प्रतिबंध होता. तो मन लावून पुस्तकातील उतारे लिहून काढीत होता. एकामागे एक अशा 3 असाइनमेंट्स पूर्ण करताना त्याला कुठलंही भान राहिलं नव्हतं. कसल्याही परिस्थितीमध्ये त्याला असाइनमेंट्स पूर्ण करून द्यायच्या होत्या. घरी जाऊन काहीही काम होत नाही हा त्याचा नेहमीचा अनुभव होता. त्यामुळे काहीही झालं तरी आज इथे बसूनच असाइनमेंट्स पूर्ण करायचं असं त्यानं ठरवलं होतं. शेवटी एकदाचं सारं पूर्ण होताच तो उठला. त्यानं घड्याळात पाहिलं तर 5 वाजले होते. कॉलेज 3 वाजेपर्यंतच होतं. परिणामी कॉलेजचा परिसर रिकामा झाला होता. तो पटकन वॉशरूमकडे गेला, फ्रेश झाला आणि बाहेर पडला. आता तो झपाट्यानं पावलं टाकीत होता. कॉलेजच्या खाली उतरल्यावर त्याच्या लक्षात आलं आपण आता एकटेच आहोत. कॉलेजमधील विद्यार्थी कधीच घरी निघून गेले होते. तो आता झपाझप पावलं टाकत निघाला होता. तितक्यात आपला कोणीतरी पाठलाग करतंय असा त्याला भास झाला. तो थांबला आणि त्यानं मागे वळून पाहिलं तर मागे कोणीच नव्हतं. आपण उगाच घाबरलो असं त्याला वाटलं. तो आता मोठ्या मोठ्या ढांगा टाकत गतीनं चालायला लागला. काहीच अंतर गेल्यावरती कॉलेजच्या आवारातील एक कोपरा लागतो. त्या कोपऱ्याजवळ पोहोचताच कोणीतरी त्याला लाथ मारली तसा तो कोलमडून पडला. नेमकं काय होतंय हे त्याला कळलं नाही. तो लडखडत उभा राहिला. आता त्याच्या लक्षात आलं की 7 ते 8 जणांनी त्याला घेरलं होतं आणि त्याच्यासमोर दिग्या उभा होता. दिग्या क्रूरपणे हसत होता. सलील, कॉलेजचा हिरो. वा, तो टाळ्या वाजवून त्याला हिनवायला लागला. सलील, काय मस्त झापड मारलीस, खूप लागली मला. ती तू तोंडावर मारलीस पण लागली काळजाला. आता भोग आपल्या कर्माची फळं. तो बोलतो तेवढ्यात कोणीतरी त्याला एक जोरदार फटका मारला आणि तो पुन्हा कोसळला. सलील आता खरं तर घाबरला होता. आता आपलं काही खरं नाही असं त्याला वाटलं होतं, पण तो तसं न दाखवता ठामपणे उभा राहिला. दिगंबर भाऊ, मला तुला मारायची इच्छा नव्हती, पण तू माझा अपमान केलास म्हणून मग मी तुला चपराक लगावली, पण ते माझ्या नकळत झालं. मी तुला सॉरी म्हणणारच होतो, पण तू बदल्याच्या भावनेनं पेटला होतास. बर, दिग्या थांबला. म्हणजे तुझी चूक तुला कळाली होती? हो, मला तुझा अपमान करायचा नव्हता. पण सलील, मी तुला आता सोडलं तरी ही माझी पोरं तुला सोडणार नाहीत. कारण माझा कॉलेजमध्ये झालेला अपमान, इज्जतीचा भाजीपाला त्यांना सहन झालेला नाही. त्याच्या काळजाला लागलंय ते सारं. तो आपल्या पोरांकडे वळून म्हणाला की काय करायचं तुम्हीच सांगा, सोडायचा की मारायचा? मारायचा, सगळे एक साथ ओरडले. दिग्यानं सलीलकडे पाहिलं. बघ सलील, माझा नाईलाज आहे. आता मी काय करू? ते माझंही ऐकणार नाहीत.
सलील काय करावं या विचारात होता. शेवटी कुठलाही मार्ग दिसत नव्हता आणि आता आपण मार खाऊन घ्यावा असा विचार त्याच्या डोक्यामध्ये आला. त्याने त्याच्या हातातली बॅग खाली टाकली. दिग्याची पोरं सावध झाली. तो आता 4 हात करायला तयार झालाय असं त्यांना वाटलं, पण खरं तर तो मार खायला तयार झाला होता. हळूहळू ते सारे गोलांकित उभे राहून त्याच्या जवळ पावलं टाकीत येऊ लागले. आता ते खूपच जवळ आले होते. ते सलीलवरती त्वेषानं हल्ला चढवणार तेवढ्यात आवाज आला. सलील, काय चाललंय हे? सगळ्यांनी मागं वळून पाहिलं तर समोर हर्षाली होती. हर्षाली कॉलेजच्या ट्रस्टींची नात होती. तिला सर्वच घाबरायचे. ती पुढे झाली. तिने सलीलचा हात हातात घेतला आणि म्हणाली, सलील, काय चाललंय हे? कोण आहेत? आणि तुझ्या नाकातून रक्त काय येतंय? यांनी तुला मारलंय का? सलील काहीही बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. हर्षाली तिथे येताच हल्ला करण्याच्या तयारीत असलेले हात शांत झाले. ते एकमेकांना खुणावत तिथून पसार झाले. हर्षाली आणि सलील काहीसे पुढे गेले. जवळच असलेल्या मेडिकल स्टोअरमधून तिनं थंड पाण्याची बॉटल घेतली. पाणी चेहऱ्यावरती मारताच त्याला बरं वाटू लागलं. तिनं मेडिकलमधून थोडा बर्फ घेतला. तो लावताच त्याचा रक्तस्राव थांबला. त्याला आता बरं वाटायला लागलं. जवळच साधना हॉटेल होतं. ती त्याला तिथं घेऊन गेली. काही वेळ शांत बसल्यावर त्याला आत्मविश्वास प्राप्त झाल्यासारखं वाटू लागलं. कोण होते ते? ते दिग्या आणि त्याची गँग होती. पण त्यानं तुझ्यावर हा हल्ला केलाय? काही नाही ग, त्याला माझा बदला घ्यायचा होता. मला कळलं नाही नेमकं तू काय म्हणतोयस. मग सलीलनं तिला ते घडलेलं सारं सांगितलं. हर्षाली ते ऐकून चिडली. ती म्हणाली, थांब, मी त्या दिग्याला चांगलीच अद्दल घडवते. सलीलनं तिच्याकडे आश्चर्यचकित होत विचारलं, पण तू कोण आहेस? मला वाटतं आपण पहिल्यांदाच भेटतोय आणि तू मला कशी काय ओळखतेस? हर्षालीनं त्याच्या डोळ्यात पाहिलं. मी हर्षाली दिवान. माझे आजोबा या कॉलेजचे ट्रस्टी आहेत. ती पुढे बोलायला लागली. तर मग मित्रांनो, आता सलील आणि हर्षाली मिळून नक्की काय करतील हे पाहणं फार इंटरेस्टिंग आहे. परंतु आपण पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर देखील करायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.